ज्योतिषशास्त्रात 12च राशी काय आहेत आणि या कोणी बनवल्या? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय. एक छोटीशी गोष्ट सांग. एकदा काय होतं, राजा सूर्य आणि राणी चंद्र इंद्रदेवाकडे जातात आणि म्हणतात आम्हाला आमचं राज्य बनवायचं. तर देव म्हणतात तथास्तु, सांगा तुम्हाला काय पाहिजे. सगळ्यात पहिले राजा म्हणतात, सूर्य राजा, की आम्हाला आमच्या राज्यासाठी कोणीतरी आर्थिक व्यवहार बघणारा, वाणिज्य बघणारा कोणीतरी मंत्री हवा आहे. इंद्रदेव म्हणतात तथास्तु. बुध, राणी आणि राजा यांच्या एकेका बाजूला येऊन उभा राहतो. पुढे राणी म्हणते आता आम्हाला कोणीतरी कला पसरवण्यासाठी, खुशहाली आणण्यासाठी, आर्ट्स, एंटरटेनमेंट यासाठी कोणीतरी मंत्री पाहिजे. इंद्रदेव म्हणतात तथास्तु. शुक्र, बुध यांच्या एकेका बाजूला उभे राहतात. पुढे जाऊन राजा म्हणतात आता आम्हाला आमच्या राज्यासाठी सेनापती पाहिजे, कोणीतरी आमचं संरक्षण करायला पाहिजे, प्रोटेक्शन करायला पाहिजे. म्हणतात तथास्तु. मंगळ, शुक्राच्या एकेका बाजूला उभे राहतात. पुढे जाऊन राणी म्हणते आता आमचं वाणिज्य झालं, कला झाली, संरक्षण झालं, आता आम्हाला असं कोणीतरी द्या जो सल्लागार असेल, जो आम्हाला सांगेल की कशा पद्धती आम्ही काम करायला पाहिजे, राजव्यवहार कसा झाला पाहिजे. इंद्रदेव तथास्तु म्हणतात आणि गुरु मंगळाच्या एकेका बाजूला येऊन उभे राहतात. पुढे राजा म्हणतात गुरु सल्ला देईल, मंगळ संरक्षण करेल, काम कोण करणार? असं कोणीतरी द्या जो आम्ही सांगेल ते खरं काम करेल, काम करायला पाहिजे ना. इंद्रदेव म्हणतात तथास्तु आणि शनी गुरुच्या एकेका बाजूला उभे राहतात. आता बघा कशी रचना झाली आहे. इकडे शनीपासून सुरू होत आहे आणि शनीवरच संपत आहे. ही जी पहिली शनीची रास आहे ती आहे मकर, जी आहे हार्ड वर्किंग, ज्याला आपण म्हणतो सगळ्यात जास्त काम करणारे. त्याच्या बाजूला जी आहे ती गुरुची धनु आहे, जी सल्लागार म्हणून राज्यात काम करते. त्याच्या बाजूला सरसेनापती मंगळ यांची वृश्चिक रास आहे. त्याच्या बाजूला शुक्राची तूळ आहे. त्याच्या बाजूला बुधेची कन्या आहे. मध्ये राजाची रास सिंह आहे. त्याच्या बाजूला राणीची रास कर्क आहे. राणीच्या बाजूला बुधाची रास मिथुन आहे. मिथुनेच्या बाजूला शुक्राची रास वृषभ आहे. वृषभेच्या बाजूला सरसेनापती पुन्हा एकदा मंगळाची रास मेष आहे. मेषेच्या बाजूला सल्लागार ॲडवायझरी मीन रास आहे, गुरुची मीन रास आहे. आणि त्याच्या बाजूला सगळ्यात शेवटी काम करणारी, सगळ्यात हार्ड वर्किंग ही शनीची कुंभ रास आहे. अशा रीतीने ह्या 12च्या 12 राशी तयार झाली.